उभा ना आणि माय म्हणायचे काही फिकर नको करू, त्या मायेचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. एवढं म्हटल्यावर आम्ही तर आगीत उडी टाकायला तयार नाही. तुम्ही कार्यकर्ता लहान जरी असलं तर शेतकऱ्यासाठी तुम्ही माय म्हणून उभे राहिलेले आहे. एवढी मोठी ताकद माझ्या शेतकऱ्याला दिली आहे. ये कम बात नहीं है, खुद पे गर्व करो, इतनी बात बड़ी बात है. अपने अपने पर गर्व करना चाहिए, इतनी बड़ी बात है. जो यहाँ बहुत ताकत से डटकर खड़ा हुआ था, चाहे कुछ भी हो, चाहे पूरी किधर से भी चले, मेरे सीने पे भी चले, तो भी मैं हटने वाला नहीं. जो ये भावना लेकर आप आए थे, विचार लेकर आप आए थे, वो विचार की जीत है, वो विचार की जीत. मित्रों लक्षात घ्या, एका मागून एक गुन्हे दाखल होतात आणि लोक घरी बसून कॉमेंट करत नाही. रंगपंचमीला आम्ही एका सडकेवर लिहिलं होतं कर्जमुक्ती करा म्हणून. कोणासोबत रंगपंचमी करायची, कोणासाठी करायची, याच्या चेहऱ्याला रंग लावायचं, त्याच्या चेहऱ्याला रंग लावायचं. आम्ही सडक 25 किलोमीटर सडक रंगवली आणि रंगपंचमी सडक रंगवून शेतकऱ्याच्या मागणी करून चांगली केली. तिथून आंदोलन रायगडचं आंदोलन 3 दिवस चाललं, 3 दिवस उपाशी होत आहे. माझ्या शिवबाच्या पायथ्याशी ज्या रायगडानं स्वराज्याचा इतिहास रचला, त्या पायथ्याशी आम्ही 3 दिवस राहिलो. तिथली सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होता. त्या रायगडानं आम्ही न्याहाळत होतोय. मी रात्री उठायचं आणि सगळा रायगड डोळ्यासमोर घालत. काय लोक सांगते एवढी ऊर्जा होती का याच रायगडावर माझा राजा, माझ्या सैन्य आमच्यासोबत होता. त्या रायगडाचं शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय. ती शक्ती आम्हाला म्हणून आपण तुम्ही आम्ही मंत्र्याच्या घरावर तेव्हा आंदोलन केलं, रक्तदान केलंय कार्यकर्त्यांनी. ते झाल्याबरोबर लगेच अन्नत्याग आंदोलन झालं. जे सरकार बोलत नव्हते, पुण्याच्या महिला कार्यकर्त्यांनी, दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादाला घेरलं आणि जो अजितदादा नाही म्हणत होता ते अजितदादा म्हणायला लागले, हो कर्जमाफी देतो. अरे त्या मोबाईलवर कॉमेंट्स करून सोपं आहे. कॉमेंट करणं फार सोपं. घरी बसून फोन करते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे रामपुरा बांधण्यात होता का? म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे, अंगावर 4-4 वर्षाची सजा आम्हाला करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे. एवढं दुर्दैव आहे महाराष्ट्रात. म्हणजे ज्यांनी रक्तदान केलं त्यालाच म्हणायचंय केलं असं रक्तदान, उपकार केले काय? हे साली अशी अवलाद आहे. घरी बसून कॉमेंट्स करणं सोपं आहे, लढणं फार कठीण. सातत्य ठेवलं आपण. जे सरकार तारीख देत नव्हतं, योग्य वेळ म्हणत होत, आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे, आता दुष्काळ पडला, दुष्काळात पैसे टाकावं लागतं, सध्या कर्जमाफी देणार नाही. मित्र तुम्ही एकत्र आले, जे तारीख भेटत होतं, ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना इतक्या दूरची तारीख का घेतली? आणि जे तारीखच देणार नव्हतं, जे कधी तारखेवर बोलतच नव्हतं, त्याच्याकडून किमान तर आम्ही सांगतो तारीख तर घेऊन आलो, तारीख घेऊन आलोय, कर्जमाफीची घोषणा घेऊन आलोय. काय म्हटलं माहित आहे? 31 जून 2026 पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणा आताच पैसे पाहिजे उद्या, ते काही फॅनचं बटन होईल का? साहेब तिथून दाबलं, तिथून सुरू झालं. लोकांनी सगळं सोपवाट केले. आमची खडाजंगी झाली, 2.5 तास चर्चा झाली. वामनरावला माहित आहे, म्हणजे तुम्ही आला आहे 8 दिवस पाहिजे. जानकर साहेब होते, अजित नवले, आम्ही सगळे भांडत नमत होतं. त्यामुळे तुम्ही काही करा, आम्ही काही कर्जमाफी करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी केली. आम्ही समितीकडे केली, त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख जाहीर करू. म्हटलं असं होणार नाही, तारीख शिवाय उठणार नाही. उठलो तर तुम्हाला नमवल्याशिवाय राहणार नाही. 2.5 तासानंतर शिंदे साहेब, आमचे अजितदादा, सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले.
अंदर गेले मला काय करावं. त्यांनी ठरवलंय का हे काही सोपं नाही आहे. प्रशासनाकडून सगळं माहिती दिली. उद्या जर रेल्वे बंद केली, कारण रेल्वेपर्यंत आपले कार्यकर्ते जवळ नसतो. रेल्वे आपल्या जवळच होती. त्याच्यानं रेल्वे आपल्याला जे रेल्वे लाईन आहे ते आपली जीवन लाईन म्हणून तयार होती साहेब. आणि त्या सगळ्या धाकापोई तिकडून सगळे आले म्हणजे आम्ही 3 महिने अहवाल प्राप्त झाल्यावर 3 महिन्यानं कर्ज मुक्ती करू. नाही असं नाही, तारीख आम्ही महिने थोडी मागायला आणि महिने मागणारं सरकार आज तारीख घेऊन आलो आहे, घोषणा घेऊन आलो. काय फायदा आहे त्याला. आज जर कर्जमाफी केली असती तर 20, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत झाले असते. तर 7 महिने लेट झाली पण तुमची सक्तीची कर्ज वसुली होणार नाही. तुमच्यावर बोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे. स्वीकारला का नाही. आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे. आता जर केलं असतं या वर्षात तो अडचणीत आलेला शेतकरी पावसात आला, गारपीट आला, मराठवाड्यात नाही तो बसला असता का. 2 महिने लेट झालो पण या वर्षीला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला. हे सगळ्यात काय होते. 25 जूनला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं. 25 जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं. त्याचं थकीत कधी होते भाऊ. 31 मार्च 2026 ला 31 मार्च 26 ला काही कर्ज थकीत होते. काही कर्ज जून महिन्यात थकीत होते. आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे. जेवढी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी. थकीत कर्जमाफी. आम्ही थोडासा चतुराई आमचे नवनी साहेब सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून बोजा वाढून घेतला. या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसला. तुम्ही लक्षात घ्या. 7 महिने थांबा लागल पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा काय बोलतो. आताच पाहिजे होतं उद्याच पैसे पाहिजे होते. तू कर ना मग आंदोलन. तू एका हात वळवले का सारा आम्ही तू कर उभा राहा. आम्ही येतो लागनंतर मदत करा. तू जवळची तारीख घेऊन ये. डायरेक्टच पैसे घेऊन ये. आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचू. काय हरकत आहे. कोण अडवलं तुम्हाला. तुम्ही करा. एकटे आम्हीच जोडलं पाहिजे असा काही नियम आहे का वामनराव मास्तर. असा काही नियम आहे का. सलील भाऊ आहे सगळे पक्ष गिक्ष सोडून वामनराव, महादेवराव, विठ्ठलराव, कराडे गुरुजी असं आपले